आरणी त्रस्त शेतकरी व जनसामान्यांच्या मागण्यासाठी तहसील कार्यालयावर धडकला जन आक्रोश मोर्चा। राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चाचे आयोजन। मुख्य संपादक गणेश एकंडवार। आरणी लाखांचा पोशिंदा असलेल्या शेतकरीला वायावर सोडणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात व त्रस्त शेतकरी जनसामान्यांचा मागण्या घेऊन दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता आरणी तहसील कार्यालयावर जितेंद्र मोघे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाची सुरुवात जुनी बाजार समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पासून सुरू होऊन शहरातील मुख्य बाजारपेठेतील माहूर चौक, बस स्थानक चौक, शिवनेरी चौक ते तहसील कार्यालय वर मोर्चा धडकला। या जन आक्रोश मोर्चातील प्रमुख मागण्या शेतकरीचे सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, रखडलेले घरकुलाचे हप्ते त्वरित मिळाले पाहिजे व घरकुलाचे सर्व प्रलंबित प्रकरण मंजूर करावे, शेतकरीचे वीज बिल माफ करावे, सर्व प्रकारच्या ग्राहकांचे वाढलेले विजेचे दर कमी करण्यात यावे, पीकविम्याच्या नावाने अल्पशी मदत देता योग्य मोबदला देण्यात यावा, कामगारांकरिता असणाऱ्या योजनेचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी दूर कराव्या व किचन सेट त्वरित देण्यात यावे, कापूस, सोयाबीनसह सर्व शेतमालाचे पडलेले भाव सुधारून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, शहरी व ग्रामीण भागातील घरकुलाच्या किमतीतील तफावत दूर करण्यात यावी, तालुक्यातील खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत झालाच पाहिजे, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000चे अनुदान त्वरित देण्यात यावे, वन्यप्राण्यामुळे झालेली पिकांची नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, वन्यप्राण्यापासून पिकाचे संरक्षण करण्याकरिता 100% अनुदानावर तारकुंपण मंजूर करण्यात यावे, निधीअभावी रखडलेली विकासकामे त्वरित मार्गी लावावी, कृषीपंपाचे लोडशेडिंग बंद करून दिवसासुद्धा 3 फेज सप्लाय देण्यात यावे, सिंगल फेज प्रणाली बंद करावी, ठिबक, स्प्रिंकलर इत्यादीचे रखडलेले अनुदान त्वरित देण्यात यावे, अशा आशाचे निवेदन महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्री यांना तहसीलदार वैशाख वाहुरवाघ मार्फत देण्यात आले। यावेळी जितेंद्र शिवाजीराव मोघे, आमदार बाळासाहेब मुंगीनवार, यवतमाळ मध्यवर्ती बँक अध्यक्ष मनीष पाटील, आरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अनिल आडे, प्रदीप वानखडे, सुनील भारती, छोटू भाऊ देशमुख, अरिज बेग, बाळासाहेब शिंदे, हरीश कुडे, गणेश मोरे, भारत काळपांडे, अजित राठोड, अमोल मांगुळकर, अतुल देशमुख यांच्यासह मोठ्या प्रमाणात तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते। कर्जमाफीची घोषणा केली, ती संपूर्ण कर्जमाफीची घोषणा या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेसचे सर्व नेते नानाजी पटोले यांनी एकमुखाने ठरवलं की आघाडीची जर सत्ता आली तर यावेळेस आधीपासून तर आजपर्यंत ज्यांच्यावर कर्ज थकीत आहे त्यांची कर्जमाफी केल्याशिवाय ही मंडळी राहणार नाही। आमचा मूळ उद्देश आहे दुष्काळग्रस्त घोषित करा, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आमची कर्जमाफी करा। आपली जी फसवणूक या निमित्तानं आरंभलेली आहे ती फसवणूक या ठिकाणी कुणाचीही होऊ नये। आज हा जन आक्रोश मोर्चा जो या सर्व महाविकास आघाडीच्या नेतृत्वात काढला, विविध मागण्या या ठिकाणी आहे, बेरोजगारांच्या हाताला काम, घरकुल योजना आणि ही जी गोष्ट म्हणता तुम्ही थट्टा लावली। मी एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो, घरकुल मुक्त महाराष्ट्रावरील पण कधीही त्यांनी त्या घरकुल ग्रामीण भागात घरकुल वाल्यांना लाभ देण्याचा प्रयत्न नाही केला। प्रत्येक शेवटी आम्ही 1 जानेवारी 2023 रोजी ज्या लोकांनी सांगितलं त्या सरकारने की 600 रुपयामध्ये आम्ही रेती देतो, मिळाली का घरकुलासाठी? पण त्याला आपण मतदान देणार का? आपल्याला उत्पादन खर्चाच्या 1.5 भाव देतो म्हटलं होतं, कापसाचा 6,500 उत्पादन खर्चाचा भाव आहे, मग 1.5 भाव किती होते? 9,000 मिळते का? सोयाबीनचे भाव घसरले की नाही? कारण आयात केलं
आयात केलं म्हणून आमच्या शेतकऱ्याला जर मारायला लागले असेल तर शेतकरी बंधून आपण विचार करा, आपल्या शेतातला औषधीची फवारणी करतो त्याचे भाव वाढले की नाही? मग आता भाजपचे लोक जर आले त्याच्यावर फवारणी करा, याच्या पुढे आग लावा. या दळभद्री लोकांमुळे जे महाराष्ट्रामध्ये 46 सीट आमच्या येतील म्हणजे 48 पैकी 16 जागा थांबल्यात की 31 जागे महाआघाडी आली. आता महाराष्ट्रातली जनता सुद्धा महाराष्ट्रात 200च्या वर आघाडीच्या सीटा देतील एवढा विश्वास आमच्या मनामध्ये आहे. आणि आज सुद्धा महाआघाडीचा पहिला मेळावा मुंबईत होत असताना आज आमच्या जितूभाऊच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जो मोर्चा निघाला, पहिल्याच दिवशी आम्ही सुद्धा इथे तालुक्यात सर्व पक्षीय लोक सोबत आहोत. कोणी किंतु परंतु करण्याचं कारण नाही आहे, कारण आम्ही जर किंतु परंतु केला उद्या हे पुन्हा दळभद्री लोक सरकार येतील. त्यामुळे आम्ही कोणताही काही महाविकास आघाडीच्या नेतृत्वात इथं आर्णी येथे भव्य एक जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चामध्ये प्रमुख मागण्या ज्या आहे आमच्या मुख्यमंत्र्यांकडं की या शेतकऱ्यांच्या ज्या कर्जमाफ्या आहे त्या व्हायला पाहिजे. अनेक कास्तकार जे आहे ते आज कर्जबाजारी झालेले आहे. आपले जे पीक इनपुट्स आहे ॲग्रिकल्चर त्याच्यामध्ये महाग झालेले आहे. शेतीमध्ये पीक नाही, गेल्या 20 दिवसापासून इथं पाऊस होता आणि त्याच्यामुळे अनेक शेत्यांमध्ये नुकसान झालेलं आहे. तर त्यामुळं शेतकऱ्यांची हालत जी आहे ती खऱ्या अर्थानं खराब आहे आणि म्हणून जे शेतकऱ्यांच्या कर्ज आहे ते माफ झालेले पाहिजेत. याच्या अगोदरही छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना झाली होती त्याच्यामधले अनेक कास्तकार त्यांना त्याचा लाभ भेटला नाही आहे. तर असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही इथं हे आंदोलन करत आहे. खास करून घरकुलाचा विषय आहे. आता प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की हर घर तिरंगा, पण जे हर घर तिरंगा आहे ते घर तर लागेल ना. इथं या शहरामध्ये आर्णी शहरामध्येच फक्त 1500 लोकांना घरकुलाचे अजून पैसे पूर्ण टप्पे भेटलेले नाही. काही लोकांना 1 टप्पा भेटला, काही लोकांना 2 टप्पे भेटले, तर पूर्ण टप्पे भेटलेलेच नाही. हे फक्त मी ऐका आर्णी शहराचं म्हणताय. असं पूर्ण तालुका आणि हा आर्णी केळापूर विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक लोक आहे ज्यांना घरकुलाचे जो लाभ आहे तो पूर्णपणे भेटलेला नाही. त्या व्यतिरिक्त विजेचा जो विषय आहे की विजेचे जे नाहक बिलं लोकांना देण्यात येत आहे, म्हणजे जे लोक साधारण घरामध्ये राहतात किंवा साधारण त्यांचा व्यवसाय त्यांना अव्वाच्या सव्वा बिलं देण्यात येत आहे. कुठंतरी त्यांची लुबाडणूक एका प्रकारे होत आहे. MSEBचे अधिकारी त्याच्यामध्ये कुठंही दिलासा नाही देत आहे किंवा त्यांचं ऐकून घेत नाही आहे. त्याच्यामुळं असे अनेक समस्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आर्णी तहसीलवर आणि निश्चितपणे हा त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत ह्या आमच्या मागण्या पोचाव्या अशी आम्हाला तहसीलदार साहेबांना विनंती आहे. या मोर्चाद्वारे 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये मोगे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत सरकार नसताना आणि लोकांचे प्रश्न सतत आम्ही लोकांच्या टचमध्ये आमची जवळपास माझी व्यक्तिगत 4 वेळा जनसंवाद यात्रा या मतदारसंघामध्ये राहिलेली आहे. निश्चितपणे मी काँग्रेसकडं जो उमेदवारी मिळवण्यासाठी अर्ज भरलेला आहे आणि मला वाटतं की मी गेल्या 10 वर्षामध्ये जे इथं लोकांच्या संपर्कात राहिलो, लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही इथं झगडलो, भांडलो, अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावले. इथं कोरोना काळामध्ये ब्लड डोनेशनचे कॅम्प घेतले, विक्रमी ब्लड डोनेशनचा कॅम्प घेतला, अनेक रुग्णांची आम्ही सेवा केलेली आहे. तर मला असं वाटतं की पक्ष या सर्व बाबीकडे पाहून निश्चितपणे सकारात्मक विचार करेल अशी मला खात्री आहे.